नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? आज आलो आम्ही आमच्या घरी पुण्याला. गावाकडे 15 दिवस कसे निघून गेले हे कळलेच नाही. जुजूचे बाबा रिक्षा बुक वगैरे करत होते, पण रिक्षावाला खूप जास्तच सांगत होता, कारण आम्ही खूप पुढे उतरलो होतो आणि माझी जुजू पण छान बघत वगैरे होती. तिची पण गाडीमध्ये खूप छान झोप झालेली होती. त्यानंतर आम्ही आलो घरी आणि घरी आल्यानंतर कामं वगैरे माझी वाटच बघत होते. आमच्या घरात थोडे कॉकरोच झाले होते, म्हणून मी जाताना कॉकरोचचं औषध वगैरे मारून गेली होती. त्यामुळे मला येताबरोबरच सगळी साफसफाई करावी लागली, कारण माझी चिचू खाली वगैरे खेळते आणि मी किचन वगैरे सगळं साफ करून घेतलं. जार वगैरेही धुवून घेतला, व्यवस्थित पाणी वगैरे भरून घेतलं आणि गावाकडे पाणी चेंज झाल्यामुळे माझा घसाही बसला आहे, म्हणून आवाज थोडा ॲडजस्ट करून घ्या. आणि त्यानंतर सगळी साफसफाई करून गेल्याबरोबर बघते तर काय गॅलरीचा सगळा सत्यानाश करून ठेवला. कबुतरांनी खूप घाण करून ठेवली होती. जाताना मी स्वच्छ आवरून गेली होती, पण ही गॅलरी अशी बघून मला धक्काच बसला. मग आम्ही ठरवलं की आजच कबुतरांसाठी जाळी वगैरे बसवून घ्यावी, कारण मी खाली चुजूचे कपडे वगैरे टाकते आणि तिथंच ते सगळे शी वगैरे करतात. म्हणूनच आम्ही ही जाळी बसवण्याचा निर्णय घेतला आणि जाळी बसवायला पण लगेच येऊन गेले होते. पोटा पाण्यासाठी किती स्ट्रगल करावं लागतं हे अशा लोकांकडनं शिकावं. किती उंचावर चढून मला भीती वाटत होती, पण त्यांनी सगळं काम व्यवस्थित करून आणि जाळी पण व्यवस्थित बसवून दिली. ही बघा, आमची जाळी वगैरे बसून गेली होती. आता मला कबुतरांचा ताण तरी कमी होईल. चला तर मग असा होता आजचा माझा दिवस. बाय.